आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरून प्रतिक्रिया दिली। राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं। अजितदादा तर त्या पक्षाचे नेते, त्यात गैर काहीच नाही असं त्यांनी म्हटलंय। सातारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली। यावेळी खासदार उदयनराजे यांनी भुसे यांचं स्वागत केलंय। दरम्यान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून दिली आहे। माजलगावमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती। दरम्यान आज बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडेंनी भेट घेतली। तसंच आगे कुटुंबियांची जबाबदारी मी घेतली, त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं मुंडेंनी म्हटलंय। भरत गोगावलेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया दिली। राऊत हे सकाळचा भोंगा असून ते त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाही असं त्यांनी म्हटलंय। राऊतांचा जय महाराष्ट्र होत आलाय, आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे चालवतात, तर अजित पवारांचं ते स्वतः आणि भाजप हा पक्ष मोदी आणि अमित शहा चालवतात असंही त्यांनी म्हटलंय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी 11 मे रोजी निवड होणार आहे। सभापती पदासाठी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे या तिघांच्या नावाची चर्चा आहे। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी त्यांच्याकडे सभापती आणि उपसभापती निवडण्याची जबाबदारी असणार आहे। आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा सुरू झालाय। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झालाय। या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आठवडाभर कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे। या निमित्तानं हजारो वारकरी आतापासूनच आळंदीत दाखल होऊ लागले। 10 मेला सोहळ्याची सांगता होणार आहे। भरत गोगावलेंनी आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर जन्म महोत्सवाला भेट दिली। दरम्यान त्यांनी भजन कीर्तनामध्येही सहभाग घेत आनंद घेतला। कल्याणच्या ग्रामीण भागात महापारेषण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। 13 गावात महापारेषण कंपनीचं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामासाठी कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले। या कामाबाबत शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नाहीये असा आरोप शेतकरी करतायत। दरम्यान प्रथम दाम द्या मग काम करा अशी मागणी त्यांनी दिली। जालन्यात जायकवाडीच्या पाण्यासाठी जेसीबीनं कॅनॉलचं गेट तोडलं। धरणात मुबलक पाणीसाठा असूनही गोदाकाठच्या गावांना अधिकारी पाणी सोडत नसल्यानं जेसीबीनं कॅनॉलचं गेट तोडलं। गुळज आणि तळणेवाडी कॅनॉलचे दरवाजे जेसीबीनं उघडले आणि शेतकऱ्यांचं अडवलेलं पाणी खुले केलं। कोल्हापुरातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले। प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले। मात्र या काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील सर्व कामकाज ठप्प झाले। यवतमाळमध्ये रेती चोरीवरून विभागीय आयुक्तांनी महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तसंच वाळू चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले। त्याचबरोबर तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले। जळगावच्या पाचोऱ्यामधील कुऱ्हाड गावामध्ये किरकोळ वादातून 8 ते 10 जणांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केली। यामध्ये 2ही तरुण गंभीर जखमी झाले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये एका युवकाकडून देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणी अक्षय ससाने याला धणकेश्वर परिसरातून अटक केली। यवतमाळमध्ये मुख्याध्यापकाला मारहाण केल्याप्रकरणी 11 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मारहाण करून दुचाकी पेटवली। या प्रकरणी कारवाई करण्यात आली। कल्याणच्या दुर्गाडी चौकात लावण्यात आलेल्या प्रवेश द्वाराची कमान कोसळली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणतीही जीवितहानी होण्याची केडीएमसी वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी केला। नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागली। अचानक आग लागल्यानं लोकांची तारांबळ उडाली। अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। वर्ध्याच्या हिंगणघाट आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्यात। बसचं लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आमदार कुणावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। सोलापुरात बौद्ध साहित्य मंडळातर्फे बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। श्रीलंकेतील बौद्ध धर्मगुरू यश थेरो यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। बौद्ध महासंघाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील उपस्थित होते। दरम्यान गया येथील बौद्ध विहाराचा ताबा द्यावा तसंच डॉक्टर आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व नाले सफाई सध्या जोरात सुरू आहे। अतिरिक्त पथकं आणि यंत्रसामुग्री लावून गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरातील 3ही झोन अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले।
राज्यात शासकीय सुधारणा अभियान राबवण्यात आलं। या अभियानात वाशिम जिल्हा परिषदेचा विभागात प्रथम आणि राज्यात चौथा क्रमांक आला। शासकीय कार्यालयांची शिस्त, नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा या कामांमुळे वाशिम जिल्हा परिषदेनं उल्लेखनीय यश मिळवलं। SEBC अर्थात सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागास प्रवर्ग अर्थात OBC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचा निर्णय घेतलाय आणि या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार आहे। MST CETच्या PCM गटाची 5 मेला फेर परीक्षा घेण्यात येणार आहे। फेर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी करण्यात आले। त्यानंतर एका दिवसामध्ये 22,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड केले। MST CETच्या PCM गटाची 27 एप्रिलच्या परीक्षेत आलेल्या चुकीच्या पर्यायांमुळे ही फेर परीक्षा होते। वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अचानक पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तसंच वादळामुळे ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडालेत, तर काही ठिकाणी वीज खंडित झाली आहे। मात्र दुपारच्या कडक उन्हात अचानक पाऊस झाल्यानं पुन्हा उष्णतेत वाढ। इंदापूर तालुक्यातील सणसर गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेकरिता भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं तब्बल 72,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं। दरम्यान अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। बैलजोड्यांचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्साह या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण ठरलं। शिरूर तालुक्यातील जांबुतमधील खंडोबाचा यात्रोत्सव सुरू आहे। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अकलूजमधील एका शेतकऱ्यानं पांढऱ्या जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। थायलंडमध्ये पिकणाऱ्या जांभूळ शेतीची त्यांनी 2022 मध्ये लागवड केली। आता त्यांचा हंगाम सुरू झालाय। सध्या पुणे बाजारपेठेत प्रति किलो जांभळाला 200 रुपयांचा भाव मिळतो। वाशिम बाजार समितीत काळ्या हळदीला उच्चांकी दर मिळालाय आणि या हळदीला तब्बल 22,100 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय। तसंच या हळदीला बाजारात मोठी मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सध्या बाजारपेठेत हरभऱ्याचा भाव कमी झाला। यंदा हरभऱ्याची आवक जास्त झाली आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2,000 रुपयांची घट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा साठवून ठेवण्यावर भर दिला। यवतमाळमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मक्याच्या पिकांना कणीस न आल्यानं बियाणं बोगस असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसंच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यंदा केंद्र सरकारनं आतापर्यंत 256.31 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 24.78% अधिक गहू खरेदी झालाय। उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये जास्त गव्हाची खरेदी करण्यात आली।